नर्मदे. अरे बा, आपल्याला नाणी अंबाजी ह्या ठिकाणी आहे ना, आपण गरुडेश्वर मंदिर, गरुडेश्वरवरून आलो डायरेक्ट आपण नाणी अंबाजी जय महांबे हे मंदिर आहे. या मंदिरात आपण आलेलो आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अन्नक्षेत्र पण आहे, अन्नक्षेत्र आहे. तर आपण थोडं आसन लावून हे घेऊ, नाणी अंबाजीचं पहिलं दर्शन घेऊ. नर्मदे. या ठिकाणी मी आहे ना आता आहे ना अंबाजी माता अंबाजी माताचं दर्शन घेऊन आलेले. अंबाजी माताचं दर्शन बघा. की तुम्हाला आपल्या मंदिराचं ते दर्शन घेतले अंबाजी माताचं ते पहा. आणि मी आपल्या परिक्रमाच्या आहे ना रोडवरती आहे, परिक्रमाच्या रोडवरती हे आपला आश्रम आहे, हे आश्रम आहे. तर आम्ही पुढं आहे ना नवागामला चाललेलो आहे. हे सर्व मंदिर आहे इथे. हे बघा, आपल्याला त्या गुजरातीमध्ये एवढं येत नाही, पण सर्व माताजी मंदिर आहे ते. हे छोटे इथे मंदिराच्या मूर्त्या आहेत भरपूर. आणि इथे एक मोठी मूर्ती आहे. इथं आहे ना एक पाणी येते, खालून पाणी येते. इथे मग मूर्त्या आहेत म्हणजे माताजीच. इथे काय सांगता येत नाही आपल्याला. यार, आपण नाणी अंबानीचं आहे ना दर्शन घेऊन आणि तिथे ना भोजन प्रसादी घेऊन आहे ना परत आपल्याला रिटर्न इथपर्यंत यावं लागतं. आपण ह्या रोडनी आहे ना, जो आपल्याला आहे ना सरळ जायचं आहे आता, पण आपण इकडनं आलो होतो. इकडनं येऊन आपण नाणी अंबानीचं दर्शन भोजन प्रसादी तिथं घेऊन आता आपल्याला सरळ. त्याचं एक कारण आहे, पुढे आहे ना आपल्याला आहे ना पाणी भरलेलं आहे, त्याच्यामुळं तिकडनं रोड नाही आहे, म्हणून आपल्या परिक्रमावासियांना इकडनं रोड दिलं आहे आणि ह्या रोड मार्गे जायचं. नर्मदे यार तो वर चढून आलेलं आहे. उतर हां. तर आम्हाला जरा जंगल थोडं चालू झालेलं आहे आणि चाललं आहे असं आता थोडं. उद्या संपूर्ण जंगलात असं, परवा तर संपूर्ण. नर्मदे यार. या ठिकाणी आहे ना मी आहे ना आत्ता आहे ना नाणी माताजी आहे ना, नाणी अंबानीवरून आलो आहे आणि हे ह्या रोडने आलो आहे, सरळ रोडने आलो आहे. आडवा रोड एक मोठा हवे, तो हवे सोडून द्यायचा ना आपल्या छोटा रोड पकडायचा. नर्मदे यार. नमामि देवी नर्मदे. ह्या ठिकाणी मी आहे ना आता आहे ना त्या रोडने जे चाललो आहे, हा आपला परिक्रमा रोड आहे. आणि इथे हे अशी शेती आहे, कापसाची शेती जास्त आहे इथे, कापसाची. पण आम्हाला आहे ना आता आहे ना एक गुजरात आहे ना 35 किलोमीटर अंतर राहिले. गुजरात आहे ना उद्या परवा दिवशी गुजरात सुटेल. उद्या संध्याकाळी थांबेल, परवा दिवशी सकाळी गुजरात महाराष्ट्रामध्ये थोडं महाराष्ट्र लागते, महाराष्ट्रात एंट्री होईल, नंतर MP. हे पाहिजे परिक्रमा हळूहळू ते बिना चप्पलाचे आहेत, चप्पल नाही आहे त्यामुळं पायात खडे रुततात, खडे लय मोठं. हे आपले बाबा हळूहळू चाललेत आणि परिक्रमा इथे 6-7 महिने 8 महिने, एक चतुर्मास 8 महिन्यापर्यंत परिक्रमाचं करण्याचं हे असतं. 8 महिन्याच्या नंतर परिक्रमा करू शकत नाही, आहे त्याच ठिकाणी थांबायचं. चतुर्मास संपल्यावर परत चालू करायचं, असं नियमित
परिक्रमाचे लय कडक नियम आहेत. शक्यतो कोणी एवढे पाळत नाही. बस हे कडक नियम पाळले तर हे पावा बिना चपल्याचे अशी परिक्रमा असते. नर्मदे नर्मदे. ह्या ठिकाणी बघा आता मी आहे ना एक नवागाव या ठिकाणी चाललेलो आहे. नवागाम म्हणतात. नवागाव या ठिकाणी चाललो आहे मी. आणि मला ते ना एक दोन आश्रम पुढे लागणार आहेत. आणि हा असा रोड असल्यामुळं आता कुठे आश्रम आहे काय आहे हे काही लक्षात येत नाही. कारण इथे का ना म्हणजे आपलं ॲरो कुठे लिहिलेलं नाही नर्मदा परिक्रमा. पण हा रोड आहे विचारल्यावर सांगतात. आणि ह्या ठिकाणी बघा ही सर्व कापसाची शेती आहे. अजून कापसाची. आणि हे पाठीमागून मी असं आलेलो आहे. तर पुढे ह्या ठिकाणी चाललेलो आहे असा रोडवरती. तर दुपारी वाजलेत 1-1:30 वाजलेत. ऊन भरपूर झाले. ऊन झाल्यामुळे कुठेतरी सावली असेल त्या ठिकाणी थांबणार आहे थोडा वेळ. आणि तिथून मी पुढे माझ्या परिक्रमेची सुरुवात करणार आहे. नर्मदे हर नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. आता या ठिकाणी मी आहे ना नर्मदा परिक्रमा आपली परिक्रमेची दुपारी भरपूर ऊन आहे. तर ऊन असल्यामुळं हे असं आलं आहे. आणि हे जे आहे ना मला जायचं आहे नवागामला जाणार आहे. नवागामला मला जाणं गरजेचंच आहे. ॲक्च्युली काय आहे 30 किलोमीटर अंतर होईल. 30 ते 32 किलोमीटरपर्यंत जाईल. आणि तिथं कुठं असं आपली विश्राम व्यवस्था मंदिरावरती थांबणार आहे. कारण आता इथून पुढे जरा आश्रम लांब आहेत. बघू. नर्मदे हे बघा हे हरिपुरामध्ये आलेलं आहे. आता हे हरिपूर आहे. हरिपुरातून मला सरळ आहे रोड. या ठिकाणी मला सरळ जायचं आहे नर्मदे. बघा या ठिकाणी आता इथून पुढे ना आपली जी परिक्रमा आहे ना अशी आहे ना येतं आहे ना जंगल लागणार. आणि जंगलातून आहे ना आपण जाणार आहे आता उद्या परवापासून म्हणजे परवा सकाळपासून आपल्याला जंगल लागणार आहे. आणि एक असं तुम्हाला एक सांगायचं म्हणजे इथून पुढे आहे ना 40, 50, 30, 35 अशा किलोमीटरवरती आश्रम भेटणार. आश्रम नाही आहे कुठेतरी मागून जेवण बनवणे अशी आपली इथून पुढे परिक्रमाची हे राहणार आहे. थोड्या दिवस नंतर आपल्याला आश्रम भेटणार आहे. कारण ह्या शेतांमध्ये काहीच नाही आहे. आणि त्यांची गावं पण लांब असतात. त्याच्यामुळं आश्रम पण लांब आहे. सर्व गोष्टी लांब आहे. आणि आम्ही आता चाललो आहे ते बोलतात 1-1.5 किलोमीटरवरती आश्रम आहे. पण भरपूर वेळ झाला आहे पण आश्रम काय अजून आलेला नाही आहे. आणि मी मागच्या आश्रमात आहे ना जेवण प्रसादी घेतली, भोजन प्रसादी केली. आणि पुढच्या आश्रमासाठी निघालो आहे. पुढच्या आश्रम मला आता थोडा जवळ राहिला आहे. कारण आता इथून पुढे आश्रम लांब आहे. तर आपल्याला आपला रस्ता थोडा थोडं चालून थोडं बसणे थोडं चालून. कारण ऊन भरपूर आहे. उन्हामध्ये चालायचं म्हणलं ना थोडा कंटाळा येतो. पण तरी पण हे परिक्रमाशी काही चालत असतात. पण जास्त नाही चालती. थोडे चालत असतात. 1-2 चालत असतात. हे असा आहे रोड आहे. हे असं एकच जण आहे शेतामध्ये. आणि पूर्ण शेती अशी आहे. कापूस भरपूर आहे. इथं कापसाची शेती. हा सगळा कापूस आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे हर. आता मी आहे ना आलो आहे ना नवागामच्या जवळ आलेलो आहे. नवागामच्या आहे ना जवळ आले. आता वाजले 3, 3:30 झालेत. आणि एक 10 ते 12 किलोमीटर नवागाम होतं. आणि 12:30 पावणे 1 वाजता निघले. 2 तास झालेत. 2-2.5 तास झालेत. आणि एकदाच थांबलेलो आहे. 1-2दा रस्त्याने 2दा थांबलेलं आहे. आणि बघू हे शेती आहे. ते गाव आहे ना आलेलं आहे. नर्मदे